नमस्कार, जय हिंद. माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी एस-एस-सी अँड रेल्वे एक्झाम या YouTube चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी रेल्वेच्या वॅकन्सीसाठी खूप वाट बघितलेली आहे आणि आपण नोटिफिकेशन बघितलेलं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे. ज्यांनी नसेल बघितलं त्यांनी जाऊन चेक करायचं आहे. आपल्या चॅनलवर आपण नोटिफिकेशनचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुमच्या टोटल वॅकन्सी 11,558 आलेल्या आहेत. कशासाठी? तर ग्रॅज्युएट अँड अंडर ग्रॅज्युएट पोस्टसाठी. ठीक आहे. मग ग्रॅज्युएशनला तुम्हाला किती पोस्ट आहे आणि अंडर ग्रॅज्युएट तुम्ही असाल म्हणजे तुम्ही 12th पास असाल तर तुम्हाला किती पोस्ट आहे हे सगळं आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. मग आता फॉर्म फिलिंगची जी प्रक्रिया आहे, तुम्ही फॉर्म कधी भरू शकता? ऑनलाईन फॉर्म सबमिट करण्याची स्टार्टिंग डेट काय आहे, एंडिंग डेट काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि याशिवाय तुम्हाला किती फी लागणार आहे, तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल आणि तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असलात तरी सुद्धा तुम्हाला किती फी लागणार आहे आणि किती फीस तुमची रिफंड होणार आहे पहिली सीबीटी झाल्यानंतर, हा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सो व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि व्हिडिओ सुरू करण्याच्या आधीच सांगते की व्हिडिओला लाईक करून घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये व्हिडिओला शेअर करा, कारण हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण फॉर्म भरणं ही सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे कुठल्याही एक्झामसाठी. सगळ्यात आधी आपल्याला त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. आणि खूप विद्यार्थी मित्रांनी सांगितलंय की मॅडम आम्हाला डेट सांगा. सो आपण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी अपलोड करत आहोत. ठीक आहे. तर बघा काय सांगितलंय. तर डेट बघायची असेल तर जे अंडर ग्रॅज्युएट पोस्ट आहे, अंडर ग्रॅज्युएट म्हणजे फक्त काय, ज्यांचं काय झालेलं आहे, जे 12th पास आहे. ठीक आहे. जे काय आहे 12th पास आहे, 12th पास आउट झालेले आहे या वर्षी, तर त्यांना आता फॉर्म भरण्याची डेट काय आहे, 21/9/2024. आता तुमचे फॉर्म कधीपासून सुरू होत आहे, तर 21 तारखेपासून सुरू होत आहे बघा. आणि फॉर्म क्लोज कधी होणार आहे, तर 20/10 होणार आहे. म्हणजे जवळजवळ तुम्हाला 1 महिन्याचा इथे कालावधी मिळतो. आता अंडर ग्रॅज्युएशनसाठी तुम्हाला टीसीची पोस्ट आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात आहे ना. टीसीची जी पोस्ट आहे ही तुमची अंडर ग्रॅज्युएट मध्ये लेवल 3 ची पोस्ट आहे. ठीक आहे. टीसीची जी पोस्ट आहे ती लेवल 3 ची पोस्ट आहे अंडर ग्रॅज्युएट साठी. त्याच्यासाठी फॉर्म तुम्हाला 21 सप्टेंबर पासून भरायचे आहे, म्हणजे या महिन्यापासून भरायचे आहे. 21 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. तर 20 तारखेपर्यंत म्हणजे पुढच्या महिन्याच्या ऑक्टोबरच्या 20 तारखेपर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. ठीक आहे. ही तुमची फर्स्ट डेट आहे आणि ही तुमची लास्ट डेट आहे. कशासाठी? अंडर ग्रॅज्युएशनसाठी, ज्यामध्ये लेवल 3 साठी टीसीची पोस्ट येते. 12वी वाल्यांसाठी मी इथे सांगत आहे काय, 12th तुम्ही काय पाहिजे, पास पाहिजे. ओके. देन आपण पुढे बघणार आहोत. आता आहे ग्रॅज्युएट पोस्ट. ठीक आहे. ग्रॅज्युएट पोस्ट साठी म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे. ठीक आहे. पण इथे तुम्हाला टोटल ग्रॅज्युएशन हवं आहे. जसं एसएससी मध्ये आपण बघतो, एसएससी मध्ये आपण काय शिकलो की एसएससी मध्ये जेव्हा नोटिफिकेशन बघितली तर त्यांनी सांगितलं होतं की जे अपियर आहे म्हणजे जे ग्रॅज्युएशनच्या लास्ट सेमिस्टरला आहे तर ते सुद्धा फॉर्म भरू शकतात असं तुम्हाला सांगितलं गेलं होतं. बट इथे असं नाहीये. तुमचं टोटल ग्रॅज्युएशन झालेलं असेल, टोटल ग्रॅज्युएशन म्हणजे कसं की तुम्ही कंप्लीट आहात, 3 वर्ष तुमचे कंप्लीट झालेले असतील तरच तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलचे फॉर्म भरू शकतात. अदरवाईज तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. इथे सीजीएल सारखं नाहीये किंवा एसएससी सारखं इकडे केलेलं नाहीये. तर ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, जे ग्रॅज्युएशन पास आहे म्हणजे पूर्ण बघा, ज्यांचं बीएससी झालेलं असेल, ज्यांचं बीकॉम झालेलं असेल किंवा एखाद्याचं समजा आर्ट्स झालेलं आहे पण टोटल कंप्लीट आहे, अपियरिंग नको आहे आपल्याला, कंप्लीट हवं आहे. मग टोटल कंप्लीट असेल तर फॉर्मची डेट काय तुमची 14 तारखेपासून, म्हणजे ह्या महिन्याच्या म्हणजे सप्टेंबरच्या 14 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. तर 13/10 पर्यंत म्हणजेच ऑक्टोबरच्या 13 तारखेपर्यंत जवळजवळ इथे सुद्धा तुम्हाला 1 महिन्याचा कालावधी मिळत आहे. किती? 1 मंथ, 1 महिन्याचा तुम्हाला काय मिळत आहे, इथे कालावधी मिळत आहे फॉर्म भरण्याची डेट. आणि याच्यामध्ये सगळ्यात चांगल्या लेवलचं जर मी तुम्हाला सजेशन हवं असेल की मॅडम इतक्या साऱ्या पोस्ट आहे, 5 पोस्ट आहे यामध्ये, जे आपण नोटिफिकेशन मध्ये बघितलेलं आहे, तुम्ही बघून चेक करू शकतात. तर त्या 5 पोस्ट पैकी जी स्टेशन मास्टरची जी पोस्ट आहे ती ग्रॅज्युएशन लेवलची सगळ्यात चांगली पोस्ट आहे, ज्याला भरपूर सॅलरी सुद्धा आहे स्टार्टिंगलाच. ओके. जर तुम्हाला सजेशन हवं असेल की मॅडम आम्ही ग्रॅज्युएशन लेवलला कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचा आणि 12वीच्या बेसवर कशावर अप्लाय करायचा, तर 12वी असेल तुमची अंडर ग्रॅज्युएट पोस्टसाठी तुम्ही टीसी साठी अप्लाय करू शकतात ऑब्व्हियसली, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला खूप छान फायदा होणार आहे. तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. आणि ग्रॅज्युएशनच्या लेवलवर तुम्ही स्टेशन मास्टर ही पोस्ट आहे. ठीक आहे. ही लेवल 6 ची पोस्ट आहे. ठीक आहे. लेवल कितीची पोस्ट आहे? लेवल
6 ची पोस्ट आहे. कोणती? स्टेशन मास्टर. तर ती तुम्ही फॉर्म भरू शकतात. ओके. तर हे झालं आपलं फॉर्म भरण्याचं. ठीक आहे. ही झाली फॉर्म भरण्याची प्रक्रिया. जर तुम्ही ग्रॅज्युएट आहात तर 14 तारखेपासून सुरुवात करायची आहे फॉर्मला. कधीपर्यंत? 13 ऑक्टोबर पर्यंत. जर अंडर ग्रॅज्युएट असाल तर 21 तारखेपर्यंत सुरुवात करायची आहे. ठीक आहे. 21 तारखेपासून सुरुवात करायची आहे. बघा दिसतंय इथे 21 पासून ह्याच महिन्यात, म्हणजे ह्याच महिन्यात तुम्हाला फॉर्म फिलिंग करायचंय. तुम्हाला बघा जवळ-जवळ 2-3 महिने मिळतील. 2-3 महिन्यानंतरच तुमचे एक्झाम होतील. त्याच्या अगोदर काही होणार नाही. ठीक आहे. आता बघा तुमची फीज. आता ह्याच्यासाठी फीज किती लागणार आहे? फीज सगळ्यात महत्त्वाची आहे. फॉर्म भरण्याची डेट आपल्याला कळली, पण फी किती लागणार आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि डॉक्युमेंटचा पूर्ण टोटल डॉक्युमेंटचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे. एस-एस-सी अँड रेल्वे एक्झाम चॅनलवरती. डॉक्युमेंटचा व्हिडिओ, कागदपत्रे तयार ठेवा असा व्हिडिओ मी ऑलरेडीच अपलोड केलेला होता. कारण तुमचं एकदम टाईमावरती व्हिडिओ दिला असता तर तुम्ही सगळे कागदपत्रे शोधत बसले असते. सो तो व्हिडिओ मी पहिलेच अपलोड केलाय. तो सुद्धा जाऊन एकदा चेक करायचा आहे. ओके. आता तुम्हाला फीज किती लागणार आहे बघा. फीज काय दिलेली आहे? समजा तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल, ठीक आहे. तुम्ही काय आहात? ओबीसी आहात. तुम्ही जनरलमध्ये येतात तर तुमची जी फीज आहे ती टोटल फीज तुम्हाला ₹500 लागणार आहे. किती लागणार आहे? टोटल फीज तुम्हाला लागणार आहे ₹500 लागणार आहे. कधी? जेव्हा तुम्ही फॉर्म फिल करतात तेव्हा. पण ₹500 तुम्ही जेव्हा फॉर्म फिल करता तेव्हा लागलं तर तिथे तुम्हाला तुमच्या बँकेचा अकाउंट नंबर द्यावा लागतो. तर सायबर कॅफेवाल्यांना तो नंबर स्वतःचा देऊ द्यायचा नाही. तुम्ही स्वतः तुमच्या बँकेचा नंबर द्यायचा आहे, तुमचा अकाउंट नंबर द्यायचा आहे. कारण जेव्हा तुम्ही सीबीटी फर्स्ट पास करतात तेव्हा तुमचे ₹400 रिटर्न येतात. लक्षात येतंय? ओपन कॅटेगरी, जनरल कॅटेगरी अँड ओबीसी वाल्यांसाठी मी सांगत आहे की तुम्हाला फॉर्म फिल करायसाठी ₹500 फी लागणार आहे. पण तुम्ही जर पास करत आहात सीबीटी फर्स्ट, तुम्ही जेव्हा सीबीटी फर्स्ट पास कराल, बघा इथे काय दिलेलं आहे, तुम्ही जेव्हा फर्स्ट स्टेज आहे सीबीटीची ती पास करून घेणार तेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये फीचे ₹400 दिले जाणार. आणि तुम्ही जर पास नाही केली तर बाकीचे जे विद्यार्थी जे पास होतील त्यांना ते पैसे देतील. है ना? म्हणून काय करायचं, त्यांना सॅलरी म्हणून नंतर तेच पैसे सुरुवात होतात. कारण भरपूर लाखोंमध्ये हे फॉर्म भरले जातात. बरोबर. तर तुम्ही सीबीटी फर्स्ट पास झाले तर तुमची फी आहे 500, तुम्हाला रिटर्न भेटणार 400. ठीक आहे. म्हणजे ₹100 तुम्हाला इथे फॉर्मची फी लागणार आहे. आणि जर तुम्ही एससी, एसटी या कॅटेगरीमध्ये असाल तर तुमची टोटल फॉर्मची फीज किती आहे? ₹250. किती आहे फॉर्मची फी? ₹250. आणि तुम्ही जर फर्स्ट सीबीटी पास केली, तुम्हाला सीबीटी फर्स्ट अँड सीबीटी सेकंड टेस्ट दोघी पण असणार आहे. बरोबर. मग जर तुम्ही सीबीटी फर्स्ट पास केली तर तुम्हाला टोटल पूर्ण बघा, द टोटल फीज ऑफ रुपीज किती दिले आहे? 250 शॅल बी रिफंडेड. ठीक आहे. तुम्हाला हे काय केलं जाणार आहे? पुन्हा दिली जाणार आहे. तर लगेच एकमेकांमध्ये भांडण करत बसायचं नाहीये की आम्हाला ₹100 ठेवले आणि तुम्हाला पूर्ण दिली. ठीक आहे. इट्स ओके. ₹100 तर असेलच फॉर्म फी. सो एवढं काही हे नाहीये. तर जनरल कॅटेगरी वाल्यांना इथे मग तुम्ही पास झाला तर तुम्ही जर पास झाला तरच तुम्हाला ₹400 रिटर्न भेटणार. नाही तर तुम्ही म्हणाल की आम्ही फक्त फॉर्म भरले आणि आम्ही पेपरला गेलो नाही आणि ₹400 रिटर्न येतील, असं होणार नाही. सीबीटी फर्स्ट अँड सीबीटी सेकंड अशा 2 तुमच्या कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे. ज्यामध्ये पहिली तुमची 100 मार्काची तर दुसरी तुमची 120 मार्काची होईल. तर पहिली तुम्ही पास झाले तर जनरल वाल्यांना ₹400 परत येणार आणि एसटी वाल्यांना पूर्ण टोटल फीज रिटर्न येणार आहे. सो हा होता तुमचा आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण काय बघितलं? फॉर्म फिलिंग डेट बघितली, फॉर्मची फर्स्ट डेट, स्टार्टिंग डेट, लास्ट डेट बघितलेली आहे अंडर ग्रॅज्युएट. नंतर ग्रॅज्युएशन लेव्हलची ओपनिंग डेट अँड क्लोजिंग डेट बघितलेली आहे. आणि जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर कसं ग्रॅज्युएट पाहिजे? टोटल पूर्ण ग्रॅज्युएट हवे आहात तरच तुम्ही फॉर्म भरू शकतात. नाहीतर फॉर्म भरू शकत नाही. अपीयरिंग इथे नकोय. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे फीज. ठीक आहे. तर हा तुमचा होता फीजचा आणि फॉर्मच्या डेटचा व्हिडिओ. असेच व्हिडिओ बघण्यासाठी टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आपलं ॲप सुद्धा आहे. ॲपला डाउनलोड करा. रेल्वेचे लेक्चर लवकरात लवकर लाईव्ह स्वरूपामध्ये आपल्या चॅनलवर सुरू होणार आहे. म्हणून सगळ्यात पहिले काय करायचंय? चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय. आणि खूप साऱ्या अशा माहिती ज्या आहेत ते मी रेकॉर्डिंगमध्ये तुमच्यासमोर टाकत असते, तुम्हाला देत असते. सो त्याच्यासाठी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. ठीक आहे. भेटूया पुन्हा अशाच नोटिफिकेशन सोबत आणि अशाच इन्फॉर्मेशन सोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.